शुभं करोति। खानोलकर शेठनी कंप्लेंट केली आमच्याकडे, पण त्यांनी केलंय काय ते नंतर कळेल. आधी अटक. पोलीस स्टेशनवर या, तुम्हाला सांगतो यांच्यावरती काय आरोप आहेत ते. तुम्हाला काही माणुसकी आहे की नाही? आमच्या घरी लग्न सुरू आहे आणि तुम्ही मुलीच्या वडिलांनाच अटक करायला आलाय. हो भाई, तुमच्या घरात लग्न चाललंय का मयत झालंय त्याच्याशी आमचा काय संबंध? हे घ्या, आदेश आहे, ताबडतोब अटक करा. खानोलकर साहेब, मी किमया बोलते. किमया महाजन, विवेक महाजनांची पुतणी. आज त्याच्या मुलीचं, श्रेयाचं लग्न आहे. विवेक काकाच्या चुकीची शिक्षा त्याच्या मुलीला कशाला? हे लग्न पूर्ण झाल्यानंतर जर विवेक काकाला अटक झाली तर मोठा अनर्थ टळेल. या अर्ध्या तासाचं मोल तुम्हाला फार नसेल कदाचित, पण आमच्या कुटुंबासाठी हा अर्धा तास खूप महत्वाचा आहे. निदान तुमचं कुटुंब आठवून तरी आमच्यावर दया करा. इमोशनल केलंस तू पोरी, घरचा विषय काढून. मी काहीच करू शकत नाही. चर्चा करण्यात अर्थ नाही. मी ठेवतो फोन. हो, पण धन्यवाद. ठीक आहे, ठीक आहे. एवढी माणुसकी आहे आमच्याकडे. होऊन जाऊन दे लग्न. हा, आता अटक करायला उशीर का झाली त्याचा जबाब साहेबांना काय द्यायचं ते मी ठरवतो. रंजनाताई, विनीत चला पुढच्या विधींसाठी. पुढच्या विधींसाठी विनीत येणार नाही. हे लग्न होणार नाही. आज तुमच्या घरी पोलीस आले, यांना अटक करू पाहताय म्हणजे नक्कीच यांनी काहीतरी गुन्हा केलेला असणार. आणि अशा गुन्हेगार बापाची मुलगी मला सून म्हणून नकोय. आई मी गप्प बसणार नाहीये. चल विनीत. विनीत, चला. काकू तू नको जाऊस तिथे, ऐक माझं. अरे विवेकला नेलंय त्यांनी आणि तू जाऊ नको काय म्हणतोय शशा? तू तिथे जाऊन काही उपयोग होणार नाहीये. तुझं नाही ऐकणार आहेत ती लोक. काकू मी बघतो ना काय करायचं ते. हा, माझ्या ओळखी आहेत थोड्याफार, मी बघतो. हा, ओके ओके चालेल. नाही मी जाऊन भेटतो ना त्या देसाई वकिलांना. हो भेटतो, नक्की भेटतो आणि तिथूनच फोन करतो तुम्हाला. हो दादा, हे जामिनाचं जर झालं ना तर फार बरं होईल दादा. म्हणजे विवेक काका बाहेर येईल आणि तेवढंच जरा टेन्शन कमी होईल. तुम्ही सगळे का रडताय? फसलात ना तुम्ही सगळे. रडू नका असे. हे आई, तू मला नेहमी म्हणायचीस ना, स्वप्नांच्या नादी जास्त लागू नकोस श्रेया. आई, आई मला जागा कर आई या स्वप्नातून. प्लीज मला जागा कर आई. आई, आई. स्वप्न नाहीये हे, सत्य आहे. लग्न मोडलंय तुझं आणि तुझ्या